ब्रेकनंतर एक महत्त्वाची बातमी आहे। बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी रोहित पवार मैदानात उतरले। रोहित पवार यांच्याकडून काटेवाडीत घोंगडी बैठक घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे। रोहित पवारांचे वडील राजेंद्र पवार, बहीण सई पवारांची देखील उपस्थिती असल्याचं बघायला मिळालं आहे। या संदर्भात अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी दीपक कापरे यांच्याकडून घेऊयात। दीपक, आपण पाहतोय रोहित पवार यांच्यासोबत सर्वजण त्यांचे कुटुंबीय सुद्धा बैठकीला उपस्थित असल्याचं बघायला मिळत आहे। काय अपडेट? नक्कीच बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज रोहित पवार हे घोंगडी बैठकीचं आयोजन करण्यात आलेले आहे। ह्या घोंगडी बैठका एकंदरीत 4 ते 5 गावांमध्ये असणार आहेत। बारामतीमधील काटेवाडी जे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं गाव आहे, या गावातून खरं तर घोंगडी बैठकीला सुरुवात झालेली आहे। त्यानंतर बारामतीतील सोनगाव असेल, झारगडवाडी असेल, तसेच डोरलेवाडी असेल, या गावात या घोंगडी बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। परंतु सध्या बारामतीमधील जे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं गाव काटेवाडी आहे, येथे घोंगडी बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि या घोंगडी बैठकीसाठी रोहित पवार यांचे वडील आहेत राजेंद्र पवार, तसेच बहीण सई पवार हे देखील उपस्थित आहेत। एकंदरीतच आज सकाळपासूनच 5 ते 6 गावात या घोंगडी बैठकीचं आयोजन करण्यात येणार आहे। आणि एकंदरीतच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा प्रचार आहे ते रोहित पवार आजपासून सलग 3 दिवस करणार आहेत। आणि दिवसभरात 5 ते 6 गावामध्ये हा प्रचार दौरा असणार आहे। परंतु सद्यस्थितीत काटेवाडी मधील गावामध्ये सध्या घोंगडी बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि गावातील अनेक नागरिक आहेत या घोंगडी बैठकीसाठी आलेले पाहावयास मिळत आहेत। अगदीच धन्यवाद प्रदीप दिलेल्या सर्व सविस्तर अपडेट्ससाठी। तर आपण पाहतोय आता बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांच्यासाठी प्रचाराच्या मैदानात रोहित पवार उतरले।